असतात आणि प्रयोगशील महाविद्यालय म्हणून त्या महाविद्यालयाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत असतात. शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सहसचिव माननीय कदम सर, कुरकुटे सर यांचेही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. आजचे जे प्रमुख वक्ते आहेत माननीय श्री हेमंत लागवणकर सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. सरांचा परिचय थोडक्यात करून देणं कठीण आहे, कारण सरांचं काम खूपच विस्तृत स्वरूपाचं आहे आणि वेळेअभावी आपण सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून देत आहोत. श्री हेमंत लागवणकर सर विज्ञान अध्यापक, अभ्यासक्रम समिती सदस्य, बालभारती पुणे. सरांचे जवळपास 35 पेक्षाही अधिक विज्ञान पुस्तकाचे लेखन झालेले आहे. विविध वृत्तपत्रे असतील, मासिकांमधून 950 पेक्षाही अधिक लेख सरांचे प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे लेखक, तज्ञ, समीक्षक म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे. बालचित्रवाणी या कार्यक्रमासाठी लेखन आणि सादरीकरण हे सरांनी केलेलं आहे. 2014 साली भारत शासनातर्फे विज्ञान प्रसारासाठी देण्यात आलेला भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारही सरांना प्राप्त झालेला आहे. 2011 साली विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 2012 साली श्रीमती मनोरमाबाई आपटे पुरस्कार हाही सरांना मिळालेला आहे. आम्हा शिक्षकांना सरांचं जे मार्गदर्शन आहे हे बऱ्याचशा वेळा झालेलं आहे आणि आज खऱ्या पद्धतीनं चांगला योग हा सरांना पुन्हा आम्हाला ऐकण्याचा योग लाभलेला आहे. तर अधिक वेळ न घालवता सरांची मी काही ओळख आहे ती करून दिलेली आहे. धन्यवाद. पुढील सूत्र मॅडम. धन्यवाद मॅडम. माननीय श्री डॉक्टर हेमंत लागवणकर सरांचा परिचय ऐकल्यानंतर प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. सर आज आपल्याला माध्यमिक स्तरावरील विज्ञान अभ्यासक्रमामागील भूमिका या विषयावर व्याख्यान देणार आहेत. आपण सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा सरांचे मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. नमस्कार. सिटी बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, संस्थेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे शिरूर तालुका गणित आणि विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, माझे मित्र दुबे सर, कल्याण कडेकर सर, कदम सर आणि या व्याख्यानमालेचा लाभ घेणारे, आस्वाद घेणारे केवळ पुणे परिसरातलेच नाहीत, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं युट्यूबला जॉईन झालेले अनेक शिक्षक वर्ग, शिक्षक प्रतिनिधी, शैक्षणिक कार्यात काम करणारे व्यक्ती, या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. खर तर दुबे सरांचा जेव्हा फोन आला की अशी एक व्याख्यानमाला आपण आयोजित करणार आहे, तेव्हा सवयीप्रमाणे मी त्यांना विचारलं कोणत्या विषयावर बोलायचं आहे, आणि त्यांनी एक अवघड पेपर माझ्या समोर ठेवलेला आहे. कारण आजचा विषय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माध्यमिक स्तरावरील विज्ञान अभ्यासक्रमामागची भूमिका. आता तुम्ही म्हणाले अवघड पेपर कसला? कारण सोपं आहे. चित्रपटांमध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या लोकांसमोर चित्रपट निर्मितीचं तंत्र समजावून घेणाऱ्या कार्यशाळेसारखं आहे असं अवघड आहे.
कारण आपण गेली अनेक वर्षे या क्षेत्रात आहात. कोकण मॅडमनी सांगताना सांगितलं की आपण अनेक सिलेबस म्हणजे तसं म्हणलं तर अनेक पाठ्यक्रम आपण यापूर्वी शिकवलेले आहेत. आपण तो अनुभव वर्गात घेतलेला आहे. आपण अनेक जण आपल्यापैकी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. आणि असं असताना पुन्हा एकदा काय भूमिका समजावायची, कारण आपण तर अनेक वर्ष हा पाठ्यक्रम शिकवलेला आहे. आणि म्हणूनच म्हटलं की हा थोडासा माझ्यासाठी अवघड पेपर आहे. पण हा पेपर सोडवताना एक थोडीशी वेगळ्या प्रकारची मांडणी करण्याचा माझ्या डोक्यात विचार. वेगळ्या प्रकारची म्हणजे अशी की सर्वसाधारणपणे जेव्हा अभ्यासक्रम, एकंदर विज्ञानाचं शिक्षण या संदर्भात बोललं जातं, तेव्हा शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत, शिक्षणाची वैशिष्ट्य काय आहेत, असा एक हे केला जातो. इथून सुरुवात केली जाते आणि मग हळूहळू त्याच्यातनं काय आपल्याला म्हणजे ज्याला आउटपुट पाहिजे असं म्हणतात ते काय असावं, कृती कोणत्या असाव्यात, हे सगळं मांडलं जातं. आणि हे आपण अशा प्रकारची प्रशिक्षण किंवा अशा प्रकारची व्याख्यानं दरवर्षी ऐकतो. जेव्हा सिलेबस बदलतो तेव्हा तर अशा प्रकारचे ट्रेनिंग होतात. तर या प्रकारची मांडणी मी आता करणार नाही. तर मी थोडस वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी बोलणार आहे. अपेक्षा ही आहे की याच्यातनं आपल्याला काहीतरी नवीन गवसेल. बरं, आता गोरे मॅडमनी जसं सांगितलं की अनेक शिक्षकांनी मला ऐकलेलं आहे, तुमच्यापैकी अनेक शिक्षकांनी मला ऐकलेलं आहे, अनेक वेळा ऐकलेलं आहे. आणि त्या दृष्टीने हा पेपर अवघड असतो, कारण मी पुन्हा तेच बडबडायला लागलो तर मग या माणसाचं ऐकणार कोण. त्यामुळे काहीतरी वेगळं मलाही विचार करायला लागतो, मलाही गृहपाठ करायला लागतो आणि तो देण्याचा, तो गृहपाठ करण्याचा माझा प्रयत्न असतो. आता या गृहपाठाकडे मी थोडं नंतर येणार आहे. मुद्दामून हा मुद्दा मी आधी थोडासा हायलाइट केलेला आहे. तर आता हा आजचा विषय असा आहे की माध्यमिक स्तरावरचा जो विज्ञान अभ्यासक्रम आहे त्याच्या मागची भूमिका काय. आणि खरं सांगू का, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे हे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक हे आपण तयार केलेले शब्द, आपल्या सोयीसाठी केलेले शब्द. जर मी शिक्षण असं व्यापक दृष्टीने जर म्हटलं तर त्यातनं आपल्याला काय साध्य करायचं आहे, त्याच्या मागची काय भूमिका असली पाहिजे, की प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा स्तरांवर तशी फारशी बदलत नाही. म्हणजे मूलभूत ढाचा तोच असतो. काय असतो तर शिक्षणाने विद्यार्थ्याला घडवलं पाहिजे. म्हणजेच काय, त्याला काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे. या ज्ञानाचा नुसतं ज्ञान मिळून चालणार नाही, तर या ज्ञानाचा त्याला उपयोग करता आला पाहिजे. आणि ती उपयोग करण्यासाठी जी काही कौशल्य त्याच्याकडे अपेक्षित आहेत असणं, त्याचाही विकास झाला पाहिजे. हे सगळं शिक्षणातनं झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे प्राथमिक स्तरावर पण तेच आहे, उच्च प्राथमिक वर पण तेच आहे, माध्यमिक वर पण तेच आहे, उच्च माध्यमिक वर पण तेच आहे. फक्त कसं आहे की याच्यामध्ये मजकुराचा जो भाग आहे तो बदलत जातो किंवा त्याच्यामधली कौशल्य ही अधिकाधिक प्रगत होत जातात, त्याच्यात भर पडत जाते. अशा प्रकारचे हळूहळू बदल होत जातात. आणि जसं आपण स्पायरल अप्रोच म्हणतो की प्रत्येक इयत्तेत घटक तोच आहे, पण त्या घटकाच्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेतो, अधिक खोलवर अभ्यास करतो. त्याचप्रमाणे एखाद्या घटकाचा, एखाद्या कौशल्याचा एक खोलवर अभ्यास प्रत्येक पातळीवर केला जातो. त्यामुळे मूलभूत ढाचा किंवा मूलभूत जी काही भूमिका जी आहे ती फारशी काही बदलत नाही. आणि अशा सगळ्या कारणांनी मी म्हणलं की हा पेपर थोडासा अवघड आहे. तर मी माझ्या सादरीकरणाला आता सुरुवात करतो. तर मी असं म्हणतो की आपण जेव्हा मुख्य विज्ञान शिक्षणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा असे काही माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक असं फारसं त्या भूमिकेच्या संदर्भात फारसे स्तर असे पाडण्याची तशी गरज नाही. मूलभूत ढाचा तोच असतो.
तरी आपण आपल्या माध्यमिक स्तरावर काय विशेषता आहेत किंवा काही विशेष गोष्टी कराव्या लागतात त्याचं तर नक्की आपण इथे बघूया, काय कसं करायचं, काय करायचं आणि आपल्याला शिक्षक म्हणून काय जबाबदारी आहे. आता आपण जेव्हा विज्ञान शिक्षणाचा विचार करतो तेव्हा विज्ञान शिक्षण हे सगळ्यात वरती आहे, म्हणजे शीर्षभागी विज्ञान शिक्षण आहे. आता हे विज्ञान शिक्षण आपल्याला मुलांना द्यायचं आहे. मग ते द्यायचं म्हणजे कसं द्यायचं? मग सगळ्या मुलांना समजा मी जमा केलं आणि त्यांना सांगितलं की चला आता आपण आज विज्ञान शिकूया, आणि मग मी शिकवायला लागलो. मग आमचे ठुबे सर आहेत ते शिरूर मध्ये काहीतरी वेगळं शिकवायला लागले, त्यांचे सहकारी आहेत कडेकर सर ते अजून काहीतरी वेगळं शिकवायला लागले. तर असं चालणार नाही. म्हणजे कुठेतरी सुसूत्रता पाहिजे, कुठेतरी एकात्मिता पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुलांना किती समजलं याचं जेव्हा आपण मूल्यमापन करू, ते मूल्यमापन करण्यासाठी जिथून शर्यतीला सुरुवात करणार आहोत ती रेषा सगळ्यांसाठी समान पाहिजे आणि जिथे शेवट होणार आहे ती पण सगळ्यांसाठी समान पाहिजे. म्हणजे मग मूल्यमापन चांगल्या पद्धतीने होतं. सर शेअर झालं नाहीये तुमचं, मला व्हाईट स्क्रीन दिसतंय. तर आणि म्हणून यात एक सुसूत्रता येण्यासाठी आपण अभ्यासक्रम तयार करतो. बऱ्याचदा गल्लत काय होते की अभ्यासक्रम आणि आपण जे संज्ञा वापरतो ना सिलॅबस, अभ्यासक्रम आणि सिलॅबस हे आपण एकच मानून जातो. पण अभ्यासक्रम म्हणजे सिलॅबस नाही, अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम. त्याला इंग्लिश मधनं करिक्युलम असा शब्द आहे आणि तो अभ्यासक्रम हा ठरवला जातो. आता अभ्यासक्रमानंतरची पायरी काय तर ज्याला आपण सिलॅबस म्हणतो ते म्हणजे आपण पाठ्यक्रम असं मराठीत त्याला शब्द आहे. तर विज्ञान शिक्षण ते कसं द्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याची जी काही उद्दिष्ट आहेत, आपल्याला जिथे पोहोचायचं आहे, सर सर शेअर विंडो, शेअर स्क्रीन म्हणा, शेअर विंडो नका म्हणू, शेअर स्क्रीन म्हणा आणि मग पॉवर पॉइंट चालू करा फुल मोडवर. हा ठीक आहे, पुढे जाऊ दे. हा आता मी इथे आहे. थोडस सरांच्या लॅपटॉपचा आणि माझं सेटिंग वेगळं असल्यामुळे आता अक्षर इकडे तिकडे होतील, पण आपण समजून घेऊ. तर विज्ञान शिक्षण हे पहिल्यांदा आहे, त्याच्यानंतर विज्ञान अभ्यासक्रम असं मी लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतरची पायरी म्हणजे पाठ्यक्रम ही. आता अभ्यासक्रम म्हणजे काय आणि पाठ्यक्रम म्हणजे काय? सर जरा क्लिक करा, पुढे क्लिक करा खालती. एकच तुम्हाला इथे दिसेल की अभ्यासक्रम म्हणजे काय, अभ्यासक्रमात काय काय येतं. तर वेगवेगळा कंटेंट म्हणजे मजकूर येतो, मला काय मुलांना सांगायचंय. मग त्यात अगदी साधं उदाहरण, न्यूटनचे नियम, मग त्या न्यूटनच्या नियमाची उदाहरणं असतील, त्याच्यानंतर त्याच्यावर काही गणित असतील, हे सगळा मजकूर जो काय, काही कृती असतील, प्रयोग असतील. आणि एवढंच नाही तर हे सगळं मुलांना कसं द्यायचं याच्या पद्धतीही अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. म्हणजे एखादा जर नियम, न्यूटनचा नियम, मला सर एक मिनिट थांबा सर, मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट स्लाइड तेव्हा करा नेक्स्ट स्लाइड. म्हणजे जर न्यूटनचा नियम आपल्याला जर सांगायचा असेल तर मी कोणत्या कृती, हे पण त्या अभ्यासक्रमात आहे, कशा प्रकारे त्या कृती करायच्या ते पण अभ्यासक्रमात आहे, कशा प्रकारे हे समजावून सांगायचंय हे पण आहे, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन कसं करायचं हे पण त्या अभ्यासक्रमात. म्हणजे अभ्यासक्रमात सगळंच आहे. थोडक्यात आपण इयत्ता 9वीचा विद्यार्थी घेतला तर तो इयत्ता 9वीचा विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतोय आणि त्याचं मूल्यांकन होऊन तो इयत्ता 10वीत जातोय, तो 9वीत आल्यापासून आणि 10वीत जाईपर्यंत त्याच्यावर जे जे काही करायला लागतात प्रक्रिया
त्या सगळ्या अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत किंवा त्या अभ्यासक्रमाचा भाग असतात. आता ह्याचा संबंध पाठ्यक्रमाशी, म्हणून तुम्हाला इथे खालती एक बाण दिसेल आणि खालती म्हणले पाठ्यक्रम. कारण अभ्यासक्रमात बऱ्याच गोष्टी आहेत त्या काही आपण विद्यार्थ्याला सांगत नाही, त्या आपण वर्गात वापरतो. म्हणजे फळ्यावर लेखन कसं करावं किंवा कशा पद्धतीने लिहावं हे काही आपल्या पाठ्यक्रमाचा भाग नसतो, पण ते आपल्याला माहिती असतं. ती पद्धती हा अभ्यासक्रमाचा भाग. आता या अभ्यासक्रमात जे काही ठरवलेलं आहे त्याच्यावर हुकूम त्याच्या अनुषंगाने पाठ्यक्रम तयार केला जातो, सिलेबस तयार केला जातो. पाठ्यक्रमाला मी मगाशी सांगितलं की सिलेबस म्हणतात. म्हणजे बघा, विज्ञान शिक्षण त्याची जी काही उद्दिष्ट आहेत, मला विद्यार्थ्यांना कुठे न्यायचंय हे एकदा माझ्या डोक्यात तयार झाला, तो आराखडा तो ढाचा, की मी त्याप्रमाणे अभ्यासक्रम तयार करणार. अभ्यासक्रमानुसार माझा पाठ्यक्रम बनणार. पण अभ्यासक्रमात खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर अवलंबून असलेला तो पाठ्यक्रम आता तयार झाला, म्हणजे सिलेबस तयार झाला. इयत्ता 9वीचा सिलेबस आपल्याकडे तयार झाला. आता हे सिलेबस आपण विद्यार्थ्याच्या हातात देत नाही. मग या पाठ्यक्रमावर आधारित जे काही तयार होतं, ज्याला आपण एंड प्रोडक्ट म्हणू, हे शेवटचं जे काही उत्पादित आपल्या हातात मिळणार आहे ते आहे पाठ्यपुस्तक. आणि हे पाठ्यपुस्तक हे विद्यार्थ्याच्या हातातलं एकमेव साधन, लक्षात. मग आता जर उलटा प्रवास आपण केला किंवा उलटा विचार जर आपण केला, तर या पाठ्यपुस्तकाचा संबंध पाठ्यक्रमाशी असला पाहिजे. पाठ्यक्रमामध्ये काय असलं पाहिजे, तर अभ्यासक्रमामध्ये जे काही ठरवलेला मजकूर आहे, शिक्षण देण्याच्या पद्धती आहेत, कृती आहेत, मूल्यामध्ये, ते सगळं प्रतीत झालं पाहिजे. आणि या अभ्यासक्रमात काय आलं पाहिजे, तर माझा जो विज्ञान शिक्षण देण्याचा हेतू आहे तो साध्य झाला पाहिजे. तर इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे हे सगळं ठीक आहे, मुळात हे काही दरवर्षी आपण असं सगळं करत नाही. दरवर्षी विज्ञान शिक्षण कसं असावं हे ठरवत नाही, दरवर्षी नवीन अभ्यासक्रम तयार करत नाही, दरवर्षी नवीन पाठ्यपुस्तक आणत नाही. साधारणपणे असं दिसून आलंय की 5-7 वर्षांनंतर पाठ्यपुस्तकं बदलतात, म्हणजेच पाठ्यक्रम बदलतो, म्हणजेच अभ्यासक्रम बदलतो. विज्ञान शिक्षण देण्याची ध्येय धोरणं काही प्रमाणात बदलतात 5-7 वर्षांनी. म्हणजे थोडक्यात जर आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन जर कालावधीनुसार जर विचार केला, तर शॉर्ट टर्म गोल काय असला पाहिजे, लघुकालीन उद्दिष्ट काय असली पाहिजे, तर ती 5-7 वर्षाची असली पाहिजे. आणि दीर्घकालीन काय असली पाहिजे, तर दीर्घकालीन वैशिष्ट्य आपलं खूप मोठं आहे, उद्दिष्ट खूप मोठं आहे. ते म्हणजे आपला विद्यार्थी हा भारताचा एक चांगला नागरिक बनला पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे. म्हणजे आता जे काही मी वर्गात शिकवतो आहे किंवा जे काही त्याच्या कानावर पडतंय, जे काही तो परीक्षेत लिहिणार आहे, त्याचा उपयोग त्याला 20 वर्षांनी झाला पाहिजे असं अपेक्षित आहे. हे सगळं ज्ञान घेऊन तो पुढे गेला पाहिजे. कुठेतरी त्याला स्वतः उभं राहण्यासाठी या सगळ्याची मदत झाली पाहिजे. म्हणजे बघा, विज्ञान शिक्षणाचं उद्दिष्ट किती मोठं आहे. त्यामुळे हे ठरवताना खूप साकल्याने विचार करण्याची गरज आहे. असं नाही की हा आता हे टॉपिक घ्या, ते टॉपिक घ्या, मग असं करू आणि तसं करू, असं नाही. तर आजपासून आपला मुलगा जर आज 9वी-10वीत आहे, 14-15 वर्षाचा आहे, तर पुढच्या 10 वर्षांनी जेव्हा तो कुठेतरी व्यवसाय बघायला बाहेर पडेल, उपजीविकेसाठी बाहेर पडेल, तेव्हा त्याला काय लागणार आहे याचा दृष्टिकोन कुठेतरी आपल्या असला पाहिजे. 2 वर्षापूर्वी जर मी तुम्हाला म्हटलं असतं असं सेमिनार आपण घेणार आहोत गुगलच्या माध्यमातून, तर तुम्ही मला वेड्यात काढलं असतं. तुम्ही म्हणाला असतं हे गुगल काय आहे, हे झूम काय, आपल्याला माहितच नव्हतं 2 वर्षापूर्वी. बघा, थोडं आठवून बघा, म्हणजे 2 वर्ष पाठीमागे तेव्हा आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटत होतो, तेव्हा याच कार्यशाळा प्रत्यक्ष होत होत्या. पण आता आपण सर्रास अशा कार्यशाळा करतोय. मगाशी कडेकर सरांनी मला सांगितलं कुठे ऑनलाईन आधी व्याख्यान होतं, म्हणजे बघा ते अशी व्याख्यानं सतत चालू आहे. हा आपल्या आता दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे, पण हे आपल्याला 2 वर्षापूर्वी माहिती नव्हतं. मग 10 वर्षांनी जेव्हा विद्यार्थी बाहेर पडणार आहे, तेव्हा त्याला काय लागेल याचा अंदाज बांधणं किती कठीण आहे बघा, कठीण गोष्ट. पण तरी सुद्धा एक
अभ्यास करून एक अंदाज बांधता येतो की तेव्हाचं जग काय असेल, तेव्हाच्या गरजा काय असतील, तेव्हा विद्यार्थ्याला काय आवश्यक असेल आणि कशाचा त्याला उपयोग होणार. आणि याचा सगळ्याचा विचार करून एक अभ्यासक्रम, त्याच्यावर पाठ्यक्रम, मग पाठ्यपुस्तक हे सगळं तयार केलं जातं. म्हणजे पद्धत तयार करण्याची प्रक्रिया ही अशी जी पटकन होणारी किंवा सहज सोपी आहे अशातला भाग नाही. आता पुढे क्लिक करायचं. आता कळीचा मुद्दा असा आहे की हे पाठ्यपुस्तक कोणासाठी, पाठ्यपुस्तक कोणासाठी, पाठ्यपुस्तक शिक्षकासाठी नाही. लक्षात घ्या, पाठ्यपुस्तक हे शिक्षकासाठी नाही. मग शिक्षकासाठी काय, गाईड, विनोदाचा भाग सोडून द्या. पण पाठ्यपुस्तक हे शिक्षकासाठी नसून ते विद्यार्थ्यासाठी तयार केलेलं आहे. विद्यार्थ्याच्या हातातलं ते साधन आहे आणि ते साधन वापरून तो काहीतरी करणार आहे. पण अशी परिस्थिती शिक्षकाच्या बाबतीत नाहीये. लक्षात घ्या, शिक्षक 2 पावलं पुढेच असला पाहिजे. आम्ही अनेक पावसाळे पाहिले तसे शिक्षक म्हणतो ना. म्हणजे काय, म्हणजे शिक्षकाला अनुभव आहे, म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याच्या पुढे असला पाहिजे आणि शिक्षकांनी इतरही काही पुस्तकं पाहिली पाहिजेत, इतरही काही गोष्टींचा आधार घेतला पाहिजे, इतरही काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. पण गंमत अशी होते बऱ्याचदा की आपण सगळे शिक्षक असून सुद्धा पाठ्यपुस्तक कधी येणार याची वाट बघत असतो. पाठ्यपुस्तक फक्त एकाच गोष्टीसाठी आवश्यक आहे की पाठ्यक्रम काय आणि पाठ्यक्रमाची त्याच्यामध्ये किती व्याप्ती आहे हे आपल्याला समजतं. पण पुस्तकात दिलेलीच उदाहरणं द्यावीत का, पुस्तकात दिलेलेच प्रयोग करावेत का? अहो, ते तर मुलं वाचणारच आहेत, मुलं साक्षर आहेत. मग आपण एक वेगळा विचार करून आपण काहीतरी देणं हे आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळा अभ्यास केला पाहिजे. आणि तिथे मात्र या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याची खूप मोठी गरज आहे. मी अभ्यासक्रमाचा अभ्यास म्हणतोय कारण अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या कंटेंट बरोबर, या मजकुराबरोबर हे शिक्षण कसं दिलं पाहिजे याच्या पद्धतींचाही उहापोह केलेला असतो. मूल्यमापन कसं केलं जावं याबद्दलही काही म्हटलेलं असतं आणि हे सगळं माहिती पाहिजे. बऱ्याच शिक्षकांना जर मी विचारलं की 9वीचा अभ्यासक्रम माहितीये का तुम्हाला, हो माहितीये की पहिला धडा हा, दुसरा धडा हा, तिसरा धडा हा, असं सांगतात. तर हा अभ्यासक्रम नाहीये, हा पाठ्यक्रम आहे. तर शिक्षकांनी हा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्या पाठ्यपुस्तक निर्मिती मागे किंवा तो पाठ्यक्रम देण्यामागे काय भावना आहे, काय अपेक्षित आहे, ही भूमिका शिक्षकाला कळेल. तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे माध्यमिक स्तरावरच्या विज्ञान शिक्षणातल्या अभ्यासक्रमामागची भूमिका काय हे कळण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याची गरज आहे. मग आता पहिल्या 1-2 वर्षात आपल्याला आता यावेळेला आढळलं होतं की कृतीपत्रिका आल्या, मूल्यमापनाची पद्धत बदलली. मग आपल्यावर थोडंसं दडपण आलं की हे काय अजून नवीन काढलंय. पण हे सगळं NCF 2005 मध्ये आधीच म्हटलेलं होतं. आपण खूप मागे आहोत. सर पुढची स्लाइड घ्या. मग आता बघा, मी 3 गोष्टी सांगितल्या, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकं. हे 3 महत्वाचे घटक आहेत आणि या घटकांबद्दल जसं मी आता सांगितलं, हे राष्ट्रीय शिक्षण आराखडा 2005 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं होतं. आता तर नव्याने हा राष्ट्रीय शिक्षण आराखडा आलेला आहे, त्याला मंजुरीही मिळालेली आहे आणि तुम्ही जर हा आराखडा नीट वाचला असेल तर तुम्हाला असं दिसेल की पद्धतीमध्ये फारसा बदल दिलेला नाही. पद्धती या राष्ट्रीय शिक्षण आराखडा 2005 सारख्याच आहेत, फक्त संरचनात्मक बदल जे काय आहेत ते मात्र आमूलाग्र करण्याचं या आराखड्यात सुचवलेलं आहे. आता हे सगळं ठीक आहे हो, अभ्यासक्रम बदलला, पाठ्यक्रम बदलला, पाठ्यपुस्तक बदललं, पण आमची शाळा नाही ना बदलली, आम्ही नाही ना बदललो, आम्ही अजून तिथेच आहोत. आमची शाळा अजून तशीच आहे. सगळं गाव बदललं. पूर्वी गावामध्ये फक्त कौलारू घरं होती,
आता 3 मजली, 4 मजली, 5 मजली बिल्डिंग झाल्या, पण शाळेच्या खिडकी तशीच तुटकी अजूनही आहे आमची. त्याचा दरवाजा अजूनही लागत नाही, त्याची कडी अजूनही लोंबकळती आहे. अशी परिस्थिती आपल्याला दिसते. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण बदललं पाहिजे. आणि आपण कधी बदलू? सर क्लिक करा. तर या सगळ्याचा संबंध हा शिक्षक उद्बोधनाशी, ज्याला प्रशिक्षण असा शब्द आहे, त्याच्याशी संबंधित आहे. हे सगळे जे बाण तुम्हाला दिसत आहेत ते एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याला दोन्ही बाजूने डोके, म्हणजे अभ्यासक्रमाचा संबंध पण शिक्षक उद्बोधनाशी आहे, पाठ्यक्रमाचा पण आहे, पाठ्यपुस्तकाचा पण आहे, आणि दोन्ही बाजूनी म्हणजे शिक्षकांचं उद्बोधन झाल्यावर शिक्षकांनी स्वतःचं काहीतरी योगदान त्याच्यात देणं अपेक्षित आहे. नुसतंच ते आहे आणि तेवढंच करायचंय वर्गात असं नाहीये. पण हे काय नवीन आहे याचं उद्बोधन पण शिक्षक प्रशिक्षणांमधनं, उद्बोधनातनं होण्याची गरज आहे. नाहीतर मग जसं आधी मॅडम म्हणाल्या की आपण येरे माझ्या मागल्या पुन्हा तेच चालू. शासकीय किंवा अनुदानित शाळांचे शिक्षक जर विज्ञान शिक्षक माध्यमिक स्तरावरचे पाहिले तर ते 80-90 हजार आहेत. बरं, काही जण रिटायर्ड होतात, काही जण नवीन येतात, म्हणजे ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे. तर आता आपण किती कमी पडतोय हे तेव्हा लक्षात आलं. सर जरा स्लाइड्स पुढच्या घ्या, म्हणजे त्याच्या पुढची स्लाइड घ्या. पण एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली. तुम्हाला माहिती असेल की प्रशिक्षण याचा अर्थ काय? तर एखादा माणूस पोडियमच्या मागे उभा राहतोय आणि आता नवीन काळाप्रमाणे फार तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवतोय, पूर्वी तेही नव्हतं, आणि तो व्याख्यान देतोय. मग असे 1, 2, 3, 4 व्याख्यानं असतात आणि मग प्रशिक्षण संपतं. पण हा सगळा ढाचाच या मिशन एनसीएफच्या प्रकल्पाने बदलला. आणि तुम्हाला इथे चित्र दिसत आहेत, तुम्हाला ते फोटोग्राफ दिसत आहेत. इथे कुठलंही व्याख्यान चालू नाही, इथे चक्क शिक्षक काम करतात, इथे शिक्षक प्रयोग करतायत, इथे शिक्षक स्वतः ते अनुभवतायत, त्याची अनुभूती घेत आहेत. कारण ही अनुभूती शिक्षकांनी घेतल्याशिवाय ते त्या विद्यार्थ्यांना कशी मिळणार? मला जर त्या निसर्गाचा आनंद घेता आला तर तो निसर्ग किती छान आहे हे मी विद्यार्थ्याला सांगेन. पण मलाच तो निसर्ग छान वाटत नाहीये तर मी काय सांगणार? बघा किती छान निसर्ग आहे. तर शिक्षकांनी याची अनुभूती घेण्याची गरज आहे. शिक्षकांनी पहिल्यांदा प्रयोग करण्याची गरज आहे. शिक्षकांनी प्रयोग केले नाहीत तर ते वर्गात थेट प्रयोग करायला घाबरतात, असं माझं निरीक्षण. आणि म्हणजे ज्याला आपण म्हणू ना रास्त अशी गोष्ट आहे. कारण काय, माझा प्रयोग फसला तर मुलं काय म्हणतात? अनेक वैज्ञानिकांचे प्रयोग फसलेले आहेत. प्रयोग फसणं वाईट नाहीये, पण त्या प्रयोग फसण्यामागचं जे विज्ञान आहे किंवा आपण कुठे चुकलो हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे. नाहीतर मग विद्यार्थी म्हणतात ते काय ते रोज आणतात, ते काय होतच नाही यांचं. मग असं त्या विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानावरचा विश्वास उडून न देण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आधी स्वतः प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि हे आम्ही प्रशिक्षणातनं केलं की शिक्षकांनी स्वतः प्रयोग करावे. इथे कोणतेही व्याख्यान नाही, इथे शिक्षकांनी साहित्य घ्यावं, प्रयोग करावेत. इथे तुम्हाला बघा एक शिक्षक त्या टेबलावर चढून प्रयोग करतात, कारण आमचा प्रयोगच तसा होता. कुठली लाज बाळगायची नाही. म्हणजे कसं करू, मग मुलं काय म्हणतील, असं काहीही नाही. तर प्रशिक्षणाचा ढाचा बदलला. म्हणजे बघा रूट कॉज काय आहे, म्हणजे जे मूळ जे आहे, शिक्षकाला मुळात माहिती पाहिजे की मला काय करायचंय. गंमत अशी आहे की आमचे सिलेबस बदलतात पण बीएडचा अभ्यासक्रम नाही बदलतो. म्हणजे जेव्हा एखादा शिक्षक बीएड करून जेव्हा प्रत्यक्ष शिकवायला लागतो तेव्हा तो शिक्षक म्हणतो अरे हे असं असतं का, आमचं असं काही झालंच नाही. मग इथे गडबड होते आणि इथे नुकसान मुलांचं होतं. त्यामुळे मुळात जे उद्बोधन आपण करतो आहोत ते उद्बोधन अशा पद्धतीचं असलं पाहिजे. पुढची स्लाइड घ्या. आता याचा परिणाम कसा झाला बघा पुढच्या स्लाइड मध्ये. सर क्लिक करा फक्त एकच. पुढच्या 2 चित्रांमध्ये वरच्या क्लिपिंग्स आहेत. न्यूटनचे नियम बघा कसे शिकवले जातात. हे वर्गातली दृश्य आहेत. वर्गातलं दृश्य त्याच्यावर बदललं. सर क्लिक करा वरती, व्हिडिओ चालू करा फक्त वरच्या 2 याच्यात. हा इथे क्लिक करा. अच्छा तुमच्याकडे फाईल नसेल, नाही सर राहू दे.
या मी सांगतो, या दोन दोन चित्रांमध्ये 2 व्हिडिओ आहेत, पहिले 2, आणि तिथे मुलांनी गाड्या तयार केल्या. हे आपल्याला माहिती आहे, आधी माहिती नव्हतं. 2 वर्षापूर्वी झूम माहिती नव्हतं, तसं आहे ते. आता हा नित्याचा भाग झालेला आहे. आता न्यूटनचे नियम मुलं अशा पद्धतीने शिकता आहेत. न्यूटनचे नियम फक्त पुस्तकातून वाचले जात नाहीये. मग त्या मुलांनी गाडी तयार केलेली आहे, ती फुग्याची गाडी आहे. त्या फुग्यात हवा भरली जाते आणि मग ती गाडी जेव्हा सोडली जाते तेव्हा फुग्यातनं ती हवा बाहेर पडते. ते क्रियाबल आहे आणि तेवढ्याच परिमाणाचं विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया बल त्या गाडीवर किंवा त्या फुग्यावर येणार आहे आणि त्याच्यामुळे ती गाडी पुढे जाणार आहे. हे मुलं प्रत्यक्ष बघतायत. बरं, दुसऱ्या चित्रात तुम्हाला काही मुलं तेच फुगे घेऊन, म्हणजे त्या फुग्यावाल्या गाड्या घेऊन दिसतायत. आता इथे गंमत आहे बरं का. पहिल्या चित्रात ती एक मुलगी आहे, तिच्या हातात एक गाडी आहे आणि ती आता चालू करेल. पण त्याच्या बाजूच्या चित्रात मात्र ज्या 5 फुगेवाल्या गाड्या दिसत आहेत त्या जमिनीवर आहेत, फरशीवर आहेत, शहाबादी फरशीवर आहेत. आणि तुम्ही बारकाईने जर विचार केला तर हा जो पृष्ठभाग आहे तो एकसमान नाही, एकसारखा नाही. टेबलावरचा पृष्ठभाग एकसमान आहे, त्याच्यावर काहीतरी सनमायका लावलेला आहे, पॉलिश्ड आहे. पण इथे मात्र तसं नाहीये. म्हणजे एकाची गाडी मागे पडेल, एकाची गाडी पुढे जाईल. हे आपण मुलांना विचारू शकतो की का रे बाबा, तुझी गाडी मागे का पडली, तुझी गाडी पुढे का गेली? तो म्हणेल नाही, या गाडीचा फुगा जरा मोठा होता ना, हवा जास्त भरली. मान्य. अजून काय कारण असू शकतं? बघा, म्हणजे मी फक्त न्यूटनचे नियमच शिकवत नाहीये, तर मी त्यांना हेही सांगतोय की अरे बाबा, हा पृष्ठभाग असमान असल्यामुळे इथे घर्षणाची भूमिका तितकीच महत्वाची आहे. ज्या गाडीच्या पृष्ठभागाखाली घर्षण कमी असेल ती गाडी पुढे जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आता शिक्षण वर्गात होत आहे. मुलं कृतीशील बनलेली आहेत. तुम्हाला खालच्या फोटोमध्ये दिसतंय बघा, मुलं गप्प नाहीये. आमच्या वर्गात पेनड्रॉप सायलेन्स असतो असलं काही नसतं. पेनड्रॉप सायलेन्स हे फार वाईट आहे बरं. त्यामुळे मुलं कृतीशील आहेत, मुलं हाताने काहीतरी करतायत. म्हणजे मी मोठमोठी वाक्य किंवा मोठमोठे शब्द इथे वापरत नाही. मी अगदी सोप्या माहितीये की मी फार सोपं सांगतोय. मला हे म्हणायचंय की स्वतःच्या हाताने काहीतरी कर. त्यातनं अनेक कौशल्य वगैरे सगळी विकसित होतील. त्याला अनेक शब्द आहेत, ते मी काही इथे सांगत पण नाही. पण प्रयोग करायला पाहिजे, निरीक्षण स्वतः नोंदवली पाहिजे, त्याच्यावरनं स्वतः त्याचं विश्लेषण केलं पाहिजे, निष्कर्ष काढायची सवय लावली पाहिजे. हे आता वर्गातलं बदललं चित्र आहे. हे चित्र आता बदललंय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 वर्षापूर्वी तुम्हाला याची कल्पना नव्हती, तसं तुम्ही थोडा, म्हणजे आता बरेच जण या प्रशिक्षणात पण प्रशिक्षक म्हणून सहभागी होते. ठुबे सर आहेत, कडेकर सर आहेत, अनेक वर्ष ते काम करतायत. अध्यापक मंडळाच्या माध्यमातून अनेक शिक्षकांची त्यांचा संपर्क आहे. अशा प्रकारचं वातावरण हे 2015 पासून महाराष्ट्रातल्या जवळपास 80% शाळांमधून आज पाहायला मिळतं. म्हणजे मला आठवतंय, आपले सहकारी एकाड सर तर गती हा धडा मैदानात जाऊन शिकवायला लागले. ते कधीच आता वर्गात हा गती हा धडा शिकवत नाही. पण 2015 पूर्वी असं आपल्याकडे घडत नव्हतं. तर हा एक पॅराडिम शिफ्ट असं म्हणू आपण, म्हणजे एक आमूलाग्र बदल या मिशन NCF या प्रकल्पाने झालेला आहे. आणि हे शिक्षक अजूनही करतायत, हे शिक्षक विसरलेले नाहीत. कारण कसं तुम्हाला सांगतो, म्हणजे एक छान शब्द आहे, चटक लागणे म्हणतो ना आपण, की ती शिक्षकाला पण चटक लागते. प्रयोग दाखवायचा, मग मुलांचा प्रतिसाद, मुलांच्या डोळ्यातले हावभाव, त्यांना मिळणारा आनंद. शेवटी बघा, शिक्षकाला हा आनंद ना खूप काही देऊन जातो, कारण तो शिक्षक असतो. आणि शिक्षकाला जेव्हा असं कळतं की नाही, मी जे सांगितलं ते मुलं इतकं आवडीने ऐकतायत, आवडीने करतायत. काही मुलं तर असं करतात की स्वतःची किट तयार करून घेऊन येतात शाळेत, तेव्हा शिक्षक अजून द्यायला लागतो. आणि मला खूप चांगल्या अशा मोठ्या संख्येने अशा शिक्षकांचा अनुभव आहे की ते अशा प्रकारे अतिशय चांगलं काम महाराष्ट्रात करतायत. तर महाराष्ट्रातल्या जवळपास 80% शाळांमध्ये चित्र आता असं आहे की आता काहीतरी शिक्षक हातात घेऊन जातोय विज्ञानाच्या तासाला. म्हणजे तिथे माझ्याकडे उपकरण नाही, प्रयोगशाळा नाही, मग माझा वेळ किती जाईल असलं काही नाही. बघ, मी एखादा प्रयोग केला ना की त्यातनं अनेक संकल्पना मुलांच्या स्पष्ट होणार आहेत. नसतील झाल्या तर मुलगा त्याच्यावर मला प्रश्न विचारणार आहे, कारण आता मुलाच्या मनात प्रश्न यायला लागले, कारण त्यांनी कृती केलेली. मग असं का होतं बरं? तो लगेच विचार करतो, माझी गाडी मागे का राहिली आणि याची का पुढे गेली? तुम्ही काय त्याच्यात गडबड केली का? काय वशिला लावलं त्याच्यात?
मग त्याच्यातलं शास्त्रीयकरण काय हे प्रश्न त्याच्या मनात येतात. माझं भिरभिर का नाही फिरलं, याचं का वेगाने फिरतंय, हे प्रश्न पडणं हेच मुळात महत्वाचं. इथेच विज्ञान शिक्षणाचा खरा गाभा आहे आणि हे चित्र आता बदलायला लागलेलं आहे. सर पुढची स्लाइड घ्या. आणि या सगळ्याचा म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना, हा आमूलाग्र बदल जो आहे, या सगळ्याची दखल खूप मोठ्या पातळीवर घेतली गेली. इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय, एक हे टेक्स्टबुक आहे म्हणजे पाठ्यपुस्तक. हे कोणी प्रसिद्ध केलंय तर हे स्प्रिंगर नावाच्या अत्यंत प्रथित यश, म्हणजे स्प्रिंगर नाव टाका तुम्हाला दिसेल, एक पब्लिकेशन आहे, जगत विख्यात पब्लिकेशन आहे. जसं ऑक्सफर्ड आहे तसं स्प्रिंगर आहे. आणि या स्प्रिंगरनी एक पुस्तक 2019 ला प्रकाशित केलं. या पुस्तकात काय आहे तर या पुस्तकामध्ये जगातल्या 25 अशा केस स्टडीज आहेत. जगभरातल्या 25 केस स्टडी आहेत. या 25 केस स्टडीज वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. एज्युकेशन म्हणजे शिक्षणातले आहेत, पर्यावरणातले आहेत, आरोग्यातले आहेत, सामाजिक बदलांमधल्या आहेत. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 25 केस स्टडीज आहेत. आणि मला अत्यंत अभिमान वाटतो, आनंद वाटतो, बऱ्याच जणांना माहिती आहे की या स्प्रिंगरनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये मिशन NCF वर एक केस स्टडी पेपर पब्लिश झालेला आहे, ज्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेलेली आहे. म्हणून मी याला पॅराडिम शिफ्ट म्हणतो. आणि त्यावेळेचे आपले शिक्षण मंत्री महोदय माननीय तावडे सर, त्यांनी पण विधिमंडळात हे सांगितलं होतं की असा वेगळ्या प्रकारचा हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी नक्की फरक पडणार आहे. आणि मला म्हणजे दिसतंय हे की खरोखर शिक्षकांनी याचं किती चांगल्या प्रकारे स्वागत केलं. बरं, या पुस्तकाला खूप मागणी आहे. म्हणजे जर तुम्ही हे पाहिलं तर जनरली आता ही अशी जी पुस्तकं आहेत ती छापील स्वरूपात नसतात, ती ऑनलाईन उपलब्ध असतात. तुम्ही स्प्रिंगरच्या साईटवर जर गेलात तर तुम्हाला हे पुस्तक 75 पाऊंड, म्हणजे हे ब्रिटिश याच्यात आहे, 75 पाऊंडला विकतात. ते ई पुस्तक आहे, ते तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड होतं, तुम्हाला शेअर करता येतं. आणि सुरुवातीला मिशन NCFच्या केस स्टडीचा जो पेपर होता ते इंडिव्हिज्युअल पेपरची पण विक्री करतात. त्या पेपरची किंमत होती 17 पाऊंड. गेल्या काही दिवसांमध्ये काही नोटिफिकेशन येतात, त्याच्यात मला कळलं की आता या चॅप्टरची किंमत जवळपास 25 पाऊंड आहे, 24.95 पाऊंड. याचा अर्थ असा आहे की हे वाचलं जात आहे, याला कुठेतरी प्रतिसाद मिळतो आहे आणि कुठेतरी लोकांनी हे स्वीकारलेलं आहे. तर अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकल्पाची दखल घेतली गेलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हा बदल होतोय. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की माध्यमिक स्तरावरच्या विज्ञान शिक्षणातली जी भूमिका काय आहे, मुळात भूमिका मोठे मोठे शब्द गाळून तुम्हाला म्हणजे सांगायचं झालं तर शिक्षकांनी कार्यप्रवण व्हावं, शिक्षकांनी प्रयोग करावे, शिक्षकांनी म्हणजे आधी केले आणि मग सांगितले असं असावं. आधी स्वतः प्रयोग करायचे आणि मग ते मुलं आपोआप करतात. मुलं अनुकरण प्रिय आहेत आणि मुलं ती करायला लागतात. मुलं आपल्यापेक्षा 4 प्रयोग जास्त करतात. तर हे आता दिसतंय. तर असा बदललाय. म्हणजे आता कोरोनामुळे आपण 1.5-2 वर्ष शाळेत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही जर ऑनलाईन तुम्ही जे सगळे करता त्याच्यात पण प्रयोग दाखवायला लागलेला आहात. त्या पॉवर पॉइंट मध्ये नुसते पॉवर पॉइंट नाहीये, काहीतरी कृती आहे, काहीतरी कृतीबद्दल तुम्ही बोलायला लागलेला. आणि माझ्या दृष्टीने हा खूप मोठा बदल आहे. आणि हीच तर भूमिका आहे आपल्या माध्यमिक स्तरावरच्या विज्ञान अभ्यासक्रमातली. पुढची स्लाइड या सर. आता थोडं याच्या पुढे जाऊया. हे सगळं छान आहे आणि मी तुम्हाला सांगितलं मी कधीच समाधानी नसतो. मी समाधानी नसतो. काहीतरी नवीन थोडस करायला लागतं. आपल्याला अजून काय अजून काय अजून काय असा एक त्रस्त संबंध माझ्या डोक्यावर बसलेला असतो. आणि हे सगळं आपल्या माध्यमातून शक्य. आता पुढच्या 2-3 स्लाइड्स मी याच्याबद्दल बोलणार आहे. आपण हे 3 शब्द जे तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर, शिक्षण, ज्ञान आणि कौशल्य, हे वापरतो. ते सहजपणाने वापरतो, खूप वेळा वापरतो. पण या 3 शब्दांचा अर्थ काय आहे, नेमका अर्थ काय? हे शिक्षण म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ठीक आहे, ज्ञान आणि माहिती वेगळं असतं, हे सगळं ठीक. पण नेमका अर्थ काय? सर क्लिक करा. हे जरा समजून घेऊया. सर क्लिक करा पुढे. तर
प्रश्न बघा, मी एक एक प्रश्न विचारतो. शिक्षण घेतलं की ज्ञान मिळतं का? बघा, आपणच उत्तर आपल्याला प्रश्न विचारून मिळवायचंय की आपण सगळ्या वर्गात सगळ्यांसाठी सारखंच शिकवतो, सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून देतो. मग सगळ्यांना समान ज्ञान झालं असतं का? मुळात खात्री आहे का आपल्याला की यांना ज्ञान मिळालंय, समान मिळालंय का? म्हणजे शिक्षण घेतलं की ज्ञान मिळतं का? प्रश्नचिन्ह. पुढे सर. ज्ञान मिळालं की कौशल्य प्राप्त होतं का? मला सगळं ज्ञान मिळालंय म्हणजे मला कौशल्य प्राप्त झालंय का? बघा, आपण बांधकाम जिथे चालू आहे तिथे जातो आणि सहज वेळ असतो रिकामा, पावलं थबकतात आणि तिथे बघत असतो. बरं, तिथे एक गवंडी अतिशय सुंदर असा, म्हणजे ज्याला कलात्मक म्हणतात ना, म्हणजे सचिन तेंडुलकर किंवा पूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, त्याच्याही पूर्वी गुंडप्पा विश्वनाथ जसा रिस्ट म्हणजे मनगटाचा वापर करून खेळायचा, एखादा क्रिकेटचा शॉट मारायचा, तसा तो गवंडी मनगटाचा वापर करून थापीने ते सिमेंट कॉन्क्रीटचं मिश्रण जे आहे, प्लास्टर जे आहे, ते करत असतो. आणि ते बघूनच आपल्याला छान वाटतं, अरे काय मस्त करतोय हा माणूस. बघा, आपल्याला माहिती असतं की हे का केलं जातं, त्याच्यात काय मिसळलंय. तुम्हाला करता येईल का असं? म्हणजे कौशल्य प्राप्त झालं का? तर असं होत नाही. आता हे झालं सर्वसामान्य व्यवहारातलं उदाहरण, पण आपण एक शिक्षक म्हणून आपण आपल्या पुस्तकातलं उदाहरण घेऊ, म्हणजे नेमकं आपल्याला कळेल की आपली भूमिका काय. आणि आपली भूमिका कळली म्हणजेच अभ्यासक्रम बनवणाऱ्याची भूमिका कळली. बघा सर, क्लिक करा, पुढे क्लिक करा. बघा, साबणाचं उदाहरण घेऊ. आपण शिकवतो उदासीनीकरण प्रक्रिया अशी असते, आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात, अभिक्रिया घडते, मग त्याच्यातनं क्षार आणि पाणी तयार होतात. मग त्याचं आपण उपयोजन शिकवतो की साबण हा एक क्षार आहे बरं का. मग साबणामध्ये काय होतं, तर चरबीयुक्त आम्ल, फॅटी ऍसिड ज्याला म्हणतात, आणि मग कुठे कॉस्टिक सोडा किंवा अशासारख्या अल्कली एकत्र तापवल्या की साबण मिळतो. पण हा पण उदासीनीकरण प्रक्रियाच आहे, म्हणजे हा क्षार आहे. हे झालं सगळं शिक्षण. हे शिक्षण दिलं जे आपल्या पुस्तकात पण. सर पुढची स्लाइड घ्या. आता ज्ञान काय आहे? ज्ञान काय? तर मुलाला हे विचारा, साबण म्हणजे काय कळलं, काय असतं ते पाहिलं, काय अभिक्रिया घडते तेही पाहिलं. तुझ्या घरात साबण आहे ना रे? तुला म्हणतो हो. मग किती प्रकारचे साबण तू वापरतोस? 2. हो. कुठले कुठले सांग बरं? अंगाला लावायचा, आंघोळीला वापरतो तो, आणि कपडे धुवायचा. एवढ्यात तिसरा म्हणतो नाही 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 नाही, भांडी घासायचं पण असतोय साबण. हा, मग तीन साबण वापर. मग आपण विचारा, अरे आता ते काय हँडवॉश वगैरे असतं ते, हा तो पण साबणच आहे. मग चार साबण वापरतो. आमच्या घरात 4 साबण. बरं, मग बाबा दाढी करताना काय लावतात गालाला? भांडी घासायचं साबण लावतात का? हँडवॉश? नाही, त्यांचा वेगळा असतो साबण. मग 5 झाले की. आणि मग मुलं साबण कोणते आहेत? मग कळतं टूथपेस्ट मध्ये पण तेच आहे. याची कुठेतरी यादी तयार करायला लागतात. हे त्यांना ज्ञान होतं की माझ्या घरात काय हे पुस्तकात दिलेलं नाही, हे पुस्तकात दिलेलं नाही, ही शिक्षकाची जबाबदारी. म्हणून मी म्हटलं ना की जे शिक्षण आपण शाळेत देतोय ते त्याला जीवनापयोगी कसं होईल, जीवनात कसं उपयोगी पडेल, हे बघण्याची जबाबदारी आपली आहे. आणि ही अभ्यासक्रमाची भूमिका आहे. तर हे ज्ञान त्याला करून देणं. आता पुढे आलं कौशल्य. मग एका मुलाला त्याच्या बाबा सांगतात की जा रे साबण घेऊन ये आंघोळीचा सांगतात ते. काय पैसे देतात थोडेफार. मुलगा जातो. आपल्या वर्गातला मुलगा आहे 9वी 10वीतला मुलगा दुकानात जातो. दुकानदाराला म्हणतो त्या आंघोळीचं साबण द्या. दुकानदार म्हणतो कोणता देऊ? मी द्या म्हणा, मला लक्स आवडतो. लक्स. बर, लक्स देतो. मग लक्स कोणता देऊ?
लक्स ऑर्डिनरी 20 रुपये, लक्स सुप्रीम 50 रुपये आणि लक्स इंटरनॅशनल 75 रुपये. कोणतं पाहिजे? आता आली का गडबड? आता घ्यायचा कोणता? ऑर्डिनरी घ्यायचा का सुप्रीम घ्यायचा का इंटरनॅशनल घ्यायचा? मग मुलगा काय म्हणतो, अरे आपल्या खिशात पैसे किती, 75 रुपयेच नाहीये. पण याच्या पुढे जाऊन एखाद्या मुलाने विचार केला ना तर तो फार महत्वाचा ठरतो. आणि तो विचार असा आहे की लक्स ऑर्डिनरी 20 रुपयाला, लक्स सुप्रीम 50 रुपयाला आणि लक्स काय इंटरनॅशनल 75 रुपयाला, म्हणजे याच्यामध्ये दर्जा पण वेगवेगळा असला पाहिजे, कारण किंमत वाढतीये. आणि जर दर्जा वेगवेगळा असला पाहिजे, त्याची उपयोगिता चांगली असली पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. हे कशावरून हो? कशावरून? या लक्स सुप्रीम किंवा लक्स इंटरनॅशनल रॅपर मध्ये वरती लिहिलंय लक्स सुप्रीम, लक्स इंटरनॅशनल, पण आतमध्ये लक्स ऑर्डिनरीच असायचं. हे मी कसं तपासणार की हा चांगल्या दर्जाचा साबण आहे, हा याच्यापेक्षा चांगला आहे? आणि जर तो तपासलं नाही तर माझे पैसे मी चांगल्या साबणाला देतोय हे मला कसं कळणार? तर हे जेव्हा मुलाला कळेल तेव्हा आपल्या शिक्षणामधलं इप्सित साध्य झालं, ध्येय साध्य झालं, की त्याला ज्ञानही मिळालं आणि त्याच्याकडे कौशल्य आलं. आता हे कौशल्य म्हणजे कुठलं कौशल्य? तर मुळात त्याला कोणता प्रयोग करायचा हे डिझाईन करायला लागेल, त्याची रचना करायला लागेल, मग त्याची जमवाजमव करायला लागेल, तो प्रत्यक्ष प्रयोग करायला लागेल, त्याचं निरीक्षण करायला लागेल. अशी वेगवेगळी कौशल्य त्यातले. म्हणजे बघा, गंमत अशी होते की आपण फक्त पहिल्याच पातळीवर थांबतोय. साबण एक क्षार आहे, इथे आपलं शिक्षण बंद होतं, इथे आपला घटक संपतो आणि दुसरा घटक चालू होतो. काही प्रयोगशील शिक्षक ज्ञानापर्यंत सांगतात. म्हणजे मी एक उदाहरण दिलं किंवा एक प्रश्न दिला, असा दुसराही प्रश्न तुम्हाला विचारता येऊ शकतो व्यवहारात. तर हा ज्ञान इथपर्यंतच ते राहतं, पण कौशल्य याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे आणि त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. पुढे जाऊया. नुकताच 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन झाला आणि हा 1986 साली विचार झाला होता केंद्र सरकारचा की आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करावा 28 फेब्रुवारी. आणि त्यावर हुकूम 1987 साली पहिला राष्ट्रीय दिन साजरा झाला आणि त्या हिशोबाने या वर्षी म्हणजे 2021 साली जो राष्ट्रीय दिन आपण साजरा केला तो 35वा. आता 1999 सालापासून असं ठरवलं की या राष्ट्रीय विज्ञान दिनाला काहीतरी एक केंद्र विषय किंवा थीम द्यायची आणि या विज्ञान दिनाची थीम किंवा केंद्र विषय काय आहे हे मुद्दामून मी स्लाइड इथे दाखवतोय, कारण की आपल्याशी संबंधित आहे, आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आहे. आणि थीम काय आहे? फ्युचर ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन. म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन किंवा नव उपक्रमांचा काय परिणाम होतो कशावर? एज्युकेशन, स्किल अँड वर्क. शिक्षण, कौशल्यांचा विकास आणि दैनंदिन कामकाज प्रभावी होण्यासाठी आपण हे कसं परिणामकारकरित्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन वापरू शकतो अशी ही केंद्र विषय किंवा थीम दिलेली आहे. आणि त्या दृष्टीने हे कौशल्य विकास किंवा कौशल्यांचा विकास करणं हे महत्वाचं आहे. पुढे जाऊया. मग कौशल्य कोणती कोणती? मी बोलण्याच्या ओघात बरीच कौशल्य तुम्हाला सांगितली आणि ही सगळी तुम्हाला माहिती आहेत, त्यामुळे त्याच्यात मी जात नाही. निरीक्षण, सहसंबंध, तुलनात्मक अभ्यास, वर्गीकरण, समस्या निराकरण, ही काही उदाहरणं आहेत. अशी अनेक कौशल्य आहेत की ज्यांचा विकास आपण करायला पाहिजे. आता याचा उपयोग काय? उपयोग साधा आहे, तुम्हाला सांगितलं. जेव्हा मुलगा 10 वर्षांनी स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हा त्याच्यामध्ये निर्णय क्षमता आली पाहिजे की नाही? मी आज रिक्षाने जायचं, बसनी जायचं का कुठलं अजून एक वाहन वापरायचं खाजगी, याचा निर्णय आज जर मोठ्या मुलाला करता येत नसेल तर त्याच्या शिक्षण घेण्याला काय उपयोग आहे? मग हा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा, अनेक घटकांचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि याची पार्श्वभूमी आपण आपल्या विज्ञान शिक्षणातून तयार करण्याची गरज आहे. तर असे अनेक कौशल्य आपल्याला सांगता येतील. पुढे जाऊया सर. आता
हे विद्यार्थ्यांचं झालं, पण आता ही स्लाइड खूप महत्वाची आहे, कारण शिक्षकांनी कोणती कौशल्य आत्मसात करावी हे खूप महत्वाचं. तर अगदी एक टार्गेटेड 4 सांगतो, अजून भरपूर सांगता येते, पण ही तर महत्वाची आहेतच. आता ही काय पाठ्यपुस्तकी भाषेत तिथे लिहिलेली नाहीये, पण मी तुम्हाला माझ्या शब्दात जी काय मांडली ती दाखवलेली आहेत. ती मुळात आपल्याला विषय नेमकेपणाने मांडता आला पाहिजे, फापट पसारा नको, पण विज्ञाने नेमकेपणाने शिकवलं पाहिजे. नाहीतर विज्ञान राहतं बाजूला आणि काहीतरी भलतच चालू होतं. वेळेचं भान, वेळेत असणं. म्हणजे अनेक शिक्षकांची तक्रार असते की आम्हाला कृती करत राहिलो, प्रकल्प देत राहिलो तर वेळ पुरेल का, सिलेबस होईल का. तर हे तुम्हाला करायचं आहे, कौशल्याचा भाग आहे तुमच्या. काय कोणती गोष्ट प्रत्यक्ष मुलाला करायला सांगायची, कोणती गोष्ट त्याला गृहवाचनासाठी द्यायची, कोणती त्याला मूल्यमापनातनं त्याच्याकडनं काढून घ्यायची, हा तुमच्याकडनं कौशल्याचा हा तुमचा भाग आहे. त्यामुळे वेळेचं भान, रंजक सादरीकरण. मुलाला बोर नाही वाटतं का माव, नाही तर मुलं जांभ्या देतात आणि आपण ओरडत होतो हे लक्ष कुठे. मुलाचा बिचाराचा दोष नसतो, तुम्ही इतके रटाळ बोलत असता की मुलगा म्हणतो जाऊ, आणि हे आपल्याला आता ऑनलाईन दिसतंय की मुलगा हे चालू ठेवतो आणि मुलगा नसतो. मुलांनी त्याचा मार्ग शोधलेला आहे, ते ऑनलाईन मध्ये शक्य आहे, फिजिकल मध्ये शक्य नव्हतं. पण आपलं रंजक जर सादरीकरण असेल तर मुलगा म्हणतोय का एवढ्यात संपलं, अजून पाहिजे होतं. अचूक स्पष्टीकरण हे खूप महत्वाचं. तर हे 4 गोष्टी अतिशय बारकाईने पाळण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे शिक्षक म्हणून या 4 गोष्टींवर खूप काम केलं पाहिजे. याच्याकडे मी थोड्या वेळाने पुन्हा येईल. सर पुढची स्लाइड घ्या. आता एक बघा, काय रंजकता, कौशल्याचं उपयोजन म्हणजे वर्गात कसं वापरायचं. तुम्हाला इथे चित्र दिसतंय, इथे छान चित्र आहे, बिस्लरीच्या बाटल्या आहेत. पण जर बारकाईने जरा बघा, त्या बिस्लरीच्या बाटल्या आहेत का नाही. असं मी का विचारतोय तुम्हाला बारकाईने पाहिल्यावर कळेल. कारण एका बाटलीवर बिस्लरीचं स्पेलिंग, बिस्लरी म्हणून जे काय लिहिलेलं आहे ते बिस्लरी नाहीच आहे, ते बेलसरी, BELSRI. एकावर लिहिलंय BILSERI, एकावर लिहिलंय BISLERI, एकावर काहीतरी अजून बिस्ली काहीतरी असेल. आपण घाईघाईत बिस्लरीची बाटली घेतो, ती उघडतो, तहान लागलेली असते किंवा बस स्टँडवर बस थांबलेली आहे, कंडक्टर म्हणतो 5 मिनिटात काय ते आटपा आणि लवकर या गाडी सुटेल. आपल्याला ती गाडी जाऊ नये भीती आहे, आपण ती बाटली उचलतो, आणतो, 20 रुपये देतो, फोडतो आणि तोंडाला लावतो. आपण हे बघत पण नाही की आपण जी घेतलेली बाटली आहे त्याच्यावर नेमकं काय लिहिलंय. आपण बिस्लेरी म्हणून जी काही बाटली घेतलेली आहे ती खरंच बिस्लेरीची आहे का. म्हणजे मगाशी जे साबणाचं उदाहरण दिलं त्याचं उत्तम उदाहरण. एका मोठ्या माणसाने हा फोटो मला पाठवला, मला त्याचं कौतुक वाटतं, कारण त्यांनी एवढ्या बाटल्या जमवल्या, कौशल्य. पण हे चित्र जर अशा प्रकारचं दाखवलं तुम्ही, तर याचा उपयोग तुम्ही कुठे कराल. तर आपल्याला भेसळ असा धडा असतो किंवा भेसळी संदर्भात आपल्याला बोलायचं असतं, तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. आणि तो भेसळ हा घटक तुम्ही अशा प्रकारे रंजकतेने शिकवू शकता. नुसती रंजकता नाही, नुसतं ज्ञान नाही, तर त्याला, त्या विद्यार्थ्याला जीवनात जे उपयोगी पडणार आहे ते कौशल्य तुम्ही तिथे शिकवताय. हे तुम्ही सांगितल्यानंतर तो लहान मुलगा आई वडिलांना पूर्ण बघेल, बाटली फोडायच्या आधी ते नीट बघून घे. बघा मध्यंतरी असं आलं होतं की ते जुन्या बाटल्यांमध्येच कुठलं तरी पाणी भरून द्यायचे आणि मग सगळीकडे आलं की ते सील नीट चेक करून द्या, आणि मग आपण ते करून घेतो बरं, ते सील बरोबर आहे की नाही. तसंच मुलगा आता हेही सांगेल की ते बिस्लरी नीट लिहिलंय ते बघून घ्या, काहीतरी भलतंच लिहिलेलं असतं. तर हे शिक्षण, हे त्या शिक्षणाचं उपयोजन आहे. आणि हे जेव्हा जीवनात घडेल तेव्हा आपलं शिक्षक म्हणून आयुष्य सार्थकी लागलं असं मला वाटतं. पुढे जाऊया, पुढे जाऊया सर, पुढे जा. आता मला ही जी स्लाइड आहे त्याच्याबद्दल जरा बोलायचं आहे. शेवटची स्लाइड आहे माझी. पुढची दिशा, जसं मी म्हणलं की 4 कौशल्यांचा विचार आपण करायला पाहिजे. आज मला असं दिसतंय, जसं मी मगाशी खूप कौतुकाने, अभिमानाने बोललो, की शिक्षक आता प्रयोग करायला लागले. शिक्षक काहीतरी कृती करतात, काहीतरी कृतीतून समजवण्याचा प्रयत्न करताय. आणि ही खूप उत्तम गोष्ट आहे की शिक्षक काहीतरी कृती करून
अनुभूती देण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थी, ते दाखवत आहे, फक्त छापील शब्द वाचून दाखवत नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. आता याच्या पुढची पायरी आपण घेतली पाहिजे आणि मला इथे आवाहन करायचंय. इथे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे म्हणजे व्यवस्थापनाचे अधिकारी आहेत, अनेक त्यांच्या शाळा आहेत, अनेक चांगलं या प्रकारचं ते काम करतात. तसंच शिरूर तालुक्याचे अध्यापक मंडळाचे किंवा पुणे जिल्हा अध्यापक मंडळाचे पदाधिकारी आहेत. तर आपण असं एक काहीतरी करू की शिक्षकाच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे मिशन एनसीएफ प्रकल्पाचा हा पुढचा भाग होता. दुर्दैवाने शासनाने असमर्थता दाखवल्यामुळे मला पुढे जाता आलं नाही. पण याचा फेज 2, फेज 3, फेज 4 माझ्याकडे तयार होतं. तर आता फेज 2 आपण आपल्या बळावर आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे करू की वैज्ञानिक संकल्पनांविषयीची स्पष्टता म्हणजे काय, तर संकल्पना दाखवतात भलतच आणि स्पष्टीकरण भलतच. असं चालत नाही. आणि मग तिथे काहीतरी चुकीचे काहीतरी पूर्वग्रह दूषित म्हणू किंवा चुकीच्या काहीतरी गोष्टी मनात राहतात आणि त्या आयुष्यभर विद्यार्थ्याच्या मनात राहतात. तर या वैज्ञानिक संकल्पनांविषयी स्पष्टता येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपल्यासारख्या संस्थांनी, आपल्यासारख्या अध्यापक मंडळांनी, संघांनी पुढाकार घेऊन आपण या दृष्टीने काहीतरी पावलं उचलण्याची गरज आहे. आणि सर्वतोपरी माझ्या दृष्टीने प्रयत्न करणार. माझ्या पुरता जर विचार करायचा तर मी असा एक कोर्स आता डिझाईन करण्याचा प्रयत्न करतोय की हा शिक्षकांसाठी असेल, छोटा कोर्स असेल आणि त्याच्यातनं त्या संकल्पना काय आहेत हे मुळात शिक्षकांना सांगायचं. अगदी साधं उदाहरण सांगतो, डीसी आणि एसी काय असतं सांगा भाऊ. ते डीसी म्हणजे डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट, आणि मग तिथे गडबड होते आपली. पण मुळात आपल्याला संकल्पना स्पष्ट नाहीये आणि मग तिथे आपला वेळ जातो ते समजावण्यात, कारण आपण काहीतरी भरकटून काहीतरी स्पष्टीकरण देत असतो. तर त्या संकल्पना कोणत्या, त्या कशा, मुळात त्या संकल्पना विषयी ज्ञान देणं आणि त्याच्या पुढचा भाग या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरणं प्रभावी, याच्या संदर्भात काही मटेरियल तयार करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर मूल्यमापन पद्धत. आता हे कृतीपत्रिका वगैरे आला, आपण प्रश्न बदललेले नाहीत, आपले प्रश्न तसेच आहेत. फक्त काय एका वाक्याची जी गाळलेली जागा, बरं जिथे तुम्ही 3 मार्काचे 4 मार्काचे प्रश्न विचारतात तिथे पॅराग्राफ देऊन प्रश्न विचारायला लागतात. पण नेमकं मूल्यमापन काय, आणि हे सगळं नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये आहे. जे राष्ट्रीय धोरण आता आलंय त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात हे म्हटलेलं आहे की या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आज आहे. बरं, आता ढाचा जो आहे तो बदलणार आहे. म्हणजे माध्यमिक जे आहे ते महाविद्यालयाला जोडलं जाणार आहे. म्हणजे जर आपण मुलांच्या संकल्पना आता स्पष्ट केल्या नाहीत तर कदाचित त्यांना पुढे जाऊन अडचणी निर्माण होतील. तर अशा प्रकारच्या गोष्टींचा एक पुढाकार घेऊन आपण काहीतरी विचार करूया. आणि मी मगाशी सांगितलं असं की मला नवीन काहीतरी नेहमी शोधायचं असतं. तर या दृष्टीने आपण येत्या काही वर्षात प्रयत्नशील नक्की राहू असं मला वाटतं. ते 2-3 काही माझ्या पद्धतीने जे काही टार्गेट ठेवलेत ते आहेत. पण जी 4 कौशल्य मी सांगितली त्याचा आपण जरूर विचार करू की जेणेकरून त्याचा फायदा मुलांना जाईल. केवळ मिशन एनसीएफ छान झालं याच्यावर समाधानी न राहता त्याच्या पुढे अजून एक पाऊल टाकू आणि त्याच्या पुढे आपण एक आदर्श निर्माण करून देऊ. सर, पुढची स्लाइड, जी शेवटची स्लाइड आहे. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो मी. सिटी बोरा महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, तसंच शिरूर तालुका विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळाचे पदाधिकारी की ज्यांच्यामुळे मला आपल्या सर्व शिक्षकांशी संवाद साधता आला. खालती एक वेबसाईट दिलेली आहे www.hemantlagwankar.com ही माझी वेबसाईट आहे. आणि या वेबसाईट वरूनही आजचं लेक्चर लाईव्ह स्ट्रीमिंग आज मी करत होतो. तर या वेबसाईटवर शिक्षकांनी जावं. मिशन एनसीएफ असं एक पेजच त्याच्यावर आहे. खूप सारं मटेरियल आहे. माझे बरेच पॉवर पॉईंट त्याच्यात आहेत, युट्यूब व्हिडिओ त्याच्याशी लिंक आहेत. तर अनेक गोष्टी याच्यावर पाहायला मिळतात आणि ते सातत्याने मी अपलोड करतो. आकाशवाणीवरचे, टीव्हीवरचे काही कार्यक्रम आहेत. तर हे कार्यक्रम पण शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, कारण वेगवेगळी कौशल्य माझ्या पाठ्यपुस्तकात हे नाही म्हणून मी ते करायचं नाही असं शिक्षकांनी विचार करू नये. तर शिक्षकांनी त्याच्या पलीकडे जाऊन, जसं असतं ना की
आळी असते सुरवंटाची, ती पानं खात राहते, दिसलं पान की खा. तसं शिक्षकांनी असावं की जे काही उदात्त उत्तम ते सगळं शोषून घ्यावं शरीरामध्ये आणि ते आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करावा. आपण निश्चित ते कराल. याच भावनेने मी माझं व्याख्यान संपवतो. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. धन्यवाद. नमस्कार सर. तर एकूण जे काही कमेंट्स आले त्यामध्ये व्हेरी नाईस, ऍक्टिव्हिटी बेस्ट आहे, अशाच प्रकारच्या खूप चांगल्याच प्रतिक्रिया आहेत सर. फक्त एकच असा एक प्रश्न आलाय की वारंवार आपल्या या 2010 पासून शासनामार्फत वेगवेगळा अभ्यासक्रम जो आहे तो बदलला जातोय आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन वर्ग पण शिक्षकांचे होतात. परंतु त्या शिक्षकांचं असं मत आहे की प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीमध्ये जेवढ्या प्रमाणात बदल होत नाही किंवा जसा व्हायला पाहिजे तो होत नाही असं त्यांचं मत आहे. आता याच्यासाठी काय करता येईल, त्याच्यासाठी चर्चासत्र किंवा त्याच्यासाठी मार्गदर्शन व्हावं असं त्यांचा प्रश्न आहे. ज्या शिक्षकांनी प्रश्न विचारलाय मला वाटतं त्यांच्या प्रश्नातच त्यांचं उत्तर दडलेलं आहे. आणि मी अशासाठी हे म्हणतो की जसं मी मगाशी म्हटलं की आपण गुगल मीट वरून संवाद करत नव्हतो, झूम वरून संवाद करत नव्हतो. त्यांनी स्वतः त्या शिक्षकांनी अनेक व्हिडिओ तयार केलेले असतील, भले ते कमी जास्त असतात. म्हणजे कारण कसं असतं बघा, आपल्याला कुठे प्रोफेशनल ट्रेनिंग नाहीये, प्रशिक्षण नाही, तरी आपण आपल्या परीने काहीतरी जमवून, काहीतरी खटपट करून, रात्र जागून, कुठेतरी शोधून काहीतरी मटेरियल तयार केलंय. पण त्यातनं आपण शिकलो. मूल हे असंच शिकत असतं. त्यामुळे मला म्हणजे त्यांच्या प्रश्नाचे 2 भाग मी करतो. तर हे शिकणं जे आहे हा एक भाग आहे. तर स्वतःहून शिकणं हे खूप महत्वाचं आहे. अर्थात मार्गदर्शन महत्वाचंच आहे. म्हणजे गुरु विना विद्या नाही, गुरु असला पाहिजे मान्य आहे, पण तरी सुद्धा अनेक गोष्टी स्वतःहून शिकता येतात, हेही तितकंच खरं आहे. आणि आपले सगळे शिक्षक हे करतायत. म्हणजे मला तर खूप कौतुक वाटतं गेली 2 वर्ष ज्या पद्धतीने ज्या शिक्षकांनी हे सगळं निभावून नेलेलं आहे, सांभाळलेलं आहे, आपल्या अक्षरशः हातांवर जे पेलून धरलेलं आहे, खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शिक्षक शिकलेले आहेत, ते कौशल्य कमी अधिक प्रमाणात त्यांनी आत्मसात केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण नवीन गोष्टी करत राहू. म्हणूनच मी म्हणलं की नवीन गोष्टी करत राहणं हा माझा ध्यास आहे. आता त्यांच्या पहिल्या मुद्द्याकडे म्हणजे प्रश्नातल्या पहिल्या भागाकडे येतो की शासनाची धोरणं बदलत असतात, अभ्यासक्रम बदलत असतो, हे बदलत असतो, ते बदलत असतो. ठीक आहे, आता याच्यावर आमचाही कंट्रोल नाही, नियंत्रण नाही. बघा मी तर नेहमी सांगतो, मी कुठल्याही शासकीय सेवेत नाही. कमिटीचा सदस्य असला म्हणजे त्याला अधिकार असतात असं नाहीये. आपल्याकडे लोकशाही पद्धत असते. म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगायला हरकत नाही, 15 जण असतात आणि मी जर एक मत मांडलं आणि माझ्या मताच्या विरुद्ध जर 12 माणसांची मतं असतील तर माझ्या मताला तिथे किंमत नसते. मग ते बरोबर असो चुकीचं असो त्याच्यावर बऱ्याचदा विचार पण केला जात नाही, वस्तू. पण हरकत नाही, माझं म्हणणं ही आपली जर प्रक्रियेची किंवा व्यवस्थेची पद्धत असेल तरी हरकत नाही. पण आपण व्यक्तिगत पातळीवर खूप काही चांगल्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे अनेक गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. आता शासनाने अभ्यासक्रम कधी बदलायचा हे शासन स्तरावर ठरेल, त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही. पण असं असलं तरी न्यूटनचे नियम बदलत नाहीत ना हो. ऊर्जा अक्षयतेचा नियम बदललेला नाही ना हो. म्हणजे त्यातलं विज्ञान बदललेलं नाही. माझं म्हणणं असं आहे की काय बदलेल, बदलून हे बघा, भाषेच्या शिक्षकांना खूप मोठा प्रश्न आहे बरं का, की आता काय नवीन काहीतरी होत आहे. पण विज्ञान आणि गणिताच्या शिक्षकांना तेवढा प्रश्न नाहीये. कारण मला सांगा ना, काय बदलून बदलणार आहे. तुम्ही केपलरचे नियम आणले, ठीक आहे, न्यूटनचे नियम आणले, ठीक आहे, पण हे आम्हाला आधीच माहिती आहे ना, जे 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी झालेलं आहे. आपल्याला प्रयत्न कशाला करायला लागतील, तर आपल्याला ते ज्ञान प्रभावीपणे लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो विचार किंवा जो गृहपाठ ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला तो आपल्याला करण्याची गरज आहे. आणि ते आपल्या हातात आहे, ते काही शासन स्तरावर नाही. त्यामुळे शासनाचं काम करू देत. माझं म्हणणं फारशी चिंता करायची नाही. जिथे मदत मिळेल शासनाची ती घ्यायची. म्हणून मिशन एनसीएफ मध्ये शासनाची मदत मिळाली, तो प्रकल्प 15,000 शिक्षकांपर्यंत पोहोचला. पण याच्या नंतर सुद्धा 2 वर्ष मी अशाच प्रकारच्या कार्यशाळा घेत
महाराष्ट्रातल्या जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये फिरलेलो आहे. पुण्यात पण 2-3 कार्यशाळा पुणे परिसरात झाल्या. म्हणजे आज अमरावतीत आणि उद्या नगर असाही मी प्रवास केलेला आहे. परवा पुन्हा लगेच बुलढाण्यात गेलो होतो. तर असंही मी केलेलं आहे. मला जे शक्य आहे ते मी नक्की करीन आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हे साध्य करू. त्यामुळे ही काळजी करू नको या की अभ्यासक्रम बदलेल का आणि काय. विज्ञान सर्वसाधारणपणे सारखं राहतं, पाठ्यक्रम बदलतील, पण आपण ते प्रभावी कसं मांडायचं याचे नवीन नवीन उपाय किंवा नवीन नवीन तरकीब ज्याला म्हणू, युक्त्या या शोधल्या पाहिजेत आणि हे आपल्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. निश्चितच सर, मॅडम म्हटल्या होत्या की सरांना 2दा ऐकले, परंतु गेली 6-7 वर्षापासून मी लागवणकर सरांना ऐकतोय आणि मिशन NCF माध्यमातून एकच तास नाही तर त्यांना 8-8 दिवस आम्ही ऐकलेले. त्यामुळेच लागवणकर सरांचे सेशन जे आहे ते पुन्हा पुन्हा ऐकण्याचे वाटतात आणि मिशन NCF जो पुढचा टप्पा आहे सर, मी नंतर सिटी बॉरो कॉलेजच्या सरांशी मी चर्चा करतो आणि पुढचं जे मिशन आहे ते मला वाटते निश्चित आपण लवकरच ते पूर्ण करूया आणि आपलं जे पुढची टार्गेट आहे, पुढचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेकडे आपण निश्चित थोड्याच दिवसामध्ये जाऊ. सर तुमच्याकडे एकच वाक्य फक्त समाविष्ट करतो आणि आता काय आहे माहितीये का, मिशन NCF मध्ये आपण एक पार्श्वभूमी तयार केलेली आहे सुद्धा. ऑनलाईन पद्धतीने हे सगळं करणं आता शक्य आहे कारण आपल्याला एक पार्श्वभूमी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष या सगळ्यासाठी भेटण्याची गरज नाहीये असं माझं मत आहे. अगदी बरोबर सर. आता हा जो 6 दिवसाचा जो वेबिनारचा प्रोग्राम सर आम्ही घेतलाय तर तो एक आम्हाला पाहायचं होतं की कितपर्यंत यशस्वी आम्ही होतोय किंवा कितपर्यंत ऑडियन्स प्राप्त होत आहे. आणि निश्चित मोहिते सरांनी पण कालच्या सेशन मध्ये पण आम्हाला शब्द दिलेला आहे की हे सेशन झाल्यानंतर पुढच्या 8 ते 15 दिवसाचं माननीय निकम सरांनी सुद्धा तसं मान्य केलेलं आहे की आपण पुढच्या थोडासा गॅप करून तो प्रोग्राम पुढचा आपण घेऊया आणि त्या संदर्भातला जी कार्यवाही आहे ती लवकरच होईल. तर धन्यवाद सर. उद्या हे जे ऑडियन्स आहेत या उद्याच्या ऑडियन्ससाठी किंवा सगळ्या ऑडियन्ससाठी मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो की ज्या माणसाचं योगदान गेली कित्येक वर्ष रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेमध्ये आहे आणि स्वतः डॉक्टर असून सतत निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हजारो त्यांचे प्रोजेक्ट हे तुम्ही ऐकले असतील, पाहिले असतील. शिवाय त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्यांचे ऑल ओव्हर महाराष्ट्र चालू असतात आणि त्यांच्याच प्रेरणेनं सातारा या ठिकाणी मोठं सायन्स केंद्र उभं राहिलेलं आहे संस्थेनं. आणि म्हणून सर्व प्रेक्षकांना किंवा सगळ्या शिक्षकांना मी सांगू इच्छितो की उद्याचं जे आपलं सेशन आहे आदरणीय डॉक्टर सुधीर कुंभार सरांचं सेशन आहे. त्यामुळं न चुकता सगळे शिक्षक हजर व्हावं आणि आपले जे इतर शिक्षक सहकारी आहेत त्यांना सुद्धा याविषयी माहिती द्यावी. धन्यवाद. यानंतर एकच मिनिट. उद्याचे जे व्याख्याते आहेत सुधीर कुंभार सर यांच्या विज्ञान प्रकल्पाचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. अशा प्रकारचा सातत्यपूर्ण काम करणारा अध्यापक आहे. आपण त्यांना जरूर ऐकलं पाहिजे. अगदी बरोबर सर. ठोकळ मॅडम. धन्यवाद सर. अगदी लक्षवेधी सादरीकरण आणि अत्यंत ओघवत्या भाषेतलं हे व्याख्यान होतं. कोणत्याही विषयाचे पाठ्यपुस्तक वाचताना, शिकताना अथवा शिकवताना त्यातील अभ्यासक्रमामागील भूमिका लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असते आणि ती भूमिका समजून घेण्यासाठी देखील एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो. आज आपल्या व्याख्यानातून आपण हा दृष्टिकोन आम्हा सर्वांना दिला. निश्चितच यामुळे आम्हा सर्वांच्या विज्ञान शिकण्या आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये एक सकारात्मक बदल घडून येणार आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ आणि अनमोल असे मार्गदर्शन या कार्यशाळेसाठी दिलेत त्याबद्दल आपणास मनपूर्वक धन्यवाद. यानंतर शिरूर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघाचे सदस्य श्री अविनाश दौंडकर सरांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. दौंडकर सर. नमस्कार. गेली 2 दिवस आपण ऑनलाईन शिक्षण परिषद जी सिटीप्रा महाविद्यालय शिरूर आणि विज्ञान गणित अध्यापक संघ शिरूर यांच्या
संयुक्त विद्यमान त्या ठिकाणी ऐकत आहोत. आणि आजच्या या तिसऱ्या पुष्पासाठी विज्ञान अभ्यासक्रमा मागील भूमिका विशद करण्यासाठी डॉक्टर हेमंत लागवणकर सर यांनी आपले बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी शिक्षकाकडून वेगवेगळ्या अपेक्षा सुद्धा ठेवलेल्या आहेत की ज्या अशा शिक्षकाने अपडेट असणं गरजेचं आहे. नक्कीच त्यांचा विचार आम्ही करू. त्यानंतर फक्त टेक्स्टबुकचा वापर न करता शिक्षकांनी उच्च शिक्षणामध्ये जसं रेफरन्स बुक वापरतात तसं रेफरन्स बुकचा सुद्धा वापर केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाकडून कौशल्याकडे कसं नेलं पाहिजे आणि जीवनामध्ये त्या शिक्षणाचा उपयोग कसा होईल असं अमूल्य असं मार्गदर्शन केलं, बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्यांचा अमूल्य वेळ दिला. त्यासाठी मी या दोन्ही म्हणजे कॉलेजच्या वतीनं आणि संघाच्या वतीनं सरांचे आभार मानतो. त्यानंतर दुसरं असं की सिटीबोरा महाविद्यालयाचे प्राचार्य के.सी. मोहिते सरांना मला आवर्जून सांगावं वाटेल की गेली 15 वर्ष मी अध्यापन करतोय, परंतु माध्यमिक शिक्षक आणि उच्च शिक्षण या दोन शिक्षकांमध्ये असणारा जो गॅप होता तो भरून काढण्याचं काम तर तुम्ही नक्कीच केलेलं आहे. तुम्ही माझ्या शाळेमध्ये सुद्धा काबूर मेसायला ज्यावेळी अपूर्व विज्ञान मेळावा भरवला होता त्यावेळी आपण आला होता आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि म्हणून आणि या कार्यक्रमाची यशस्वीता करण्यासाठी आपण सहभाग घेतला त्यासाठी मी सरांचेही आभार मानतो. त्यानंतर तुमचा भौतिकशास्त्र विषयाचा जो स्टाफ आहे ज्यामध्ये आवटी सर असतील, कांबळे सर असतील, त्यानंतर ठोकळे मॅडम असतील, इतरही प्राध्यापक असतील, त्या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असतं. त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर डीबीटी स्टार योजनेचे समन्वयक गणगावकर सर, बोबडे सर यांचेही मी आभार मानतो. त्यानंतर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक मारुती कदम सर की ज्यांच्या मार्फत वेगवेगळी प्रशिक्षण प्रशासन आणि शिक्षक यामधला खरा ते दुवा आहेत आणि शिक्षण यशस्वी करण्यासाठी त्यांचाही आम्हाला बहुमोल असा वेळ मिळतो त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. आणि दुसरं असं की विज्ञान शिक्षक कसा असावा, गणित शिक्षक कसा असावा ते आम्हाला हुबे सर आणि कल्याणजी कडेकर सर यांच्याकडे पाहून नेहमी ऊर्जा मिळत असते. म्हणजे आमच्यासाठी तो ऊर्जा स्रोत आहेत. त्यांची प्रत्येक विषयावर आपण शिक्षणामध्ये पाहत असतो की बरेचसे नवीन काहीतरी आलं का शिक्षकांची नाकाघंटा असते, परंतु सकारात्मक भूमिका मांडण्याचं काम एक हुबे सर आणि कल्याण कडेकर सर करत असतात. त्याचबरोबर त्यांचे NMS स्कॉलरशिप, बालविज्ञान स्पर्धा, इन्स्पायर अवॉर्ड यामध्येही सहभाग असतो. आणि हे ऑनलाईन वेबिनार सक्सेस करण्यासाठी कडेकर सर, ठुबे सर यांचं जे तंत्रसाह्य लाभलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या विज्ञान अध्यापक संघाचे वेगवेगळे सदस्य ज्यामध्ये कदम सर असतील, कुरकुटे सर असतील, सेटे सर, पोखरे सर, गोरे मॅडम, भांगे मॅडम, आवटे सर, आवटी मॅडम, मांजरे सर या सर्वांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि या कार्यशाळेमध्ये सहभागी असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विज्ञान प्रेमी आणि इतरही जिल्ह्यातून उपस्थित असणारे वेगवेगळे शिक्षक ज्यामध्ये श्रीपाद देशपांडे सर असतील, आशिष कुलकर्णी सर असतील, राजीव दीक्षित सर असतील, बाकीच्यांची नावं मी काही म्हणजे माझ्याकडे नाही आहेत, मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो.